ने पुरस्कृत केलेला या स्पर्धेमध्ये खारबाव संघ पाहायला मिळतोय। अर्थात साई स्पोर्ट्स खारबाव संपूर्ण टीम सध्या मैदानामध्ये दाखल झाली आहे। आज खरं तर जर बघितलं गेलं तर खूप सारे चेहरे कमी दिसतात या संघांमधून, पण मी म्हणेन की कमी आहेत तरी देखील जिंकण्याची हमी त्यांच्याकडे जरूर आहे, जिद्द आहे त्यांच्याकडे जिंकण्याची। कारण की मागचीच मॅच आपण पाहिली, 6 चेंडू आणि 5 धावांची गरज होती आणि त्या डिफेंड केल्या होत्या धावा, सूरज होते गोलंदाजीवरती। पण आता वसईचं चॅलेंज आहे समोर, मेगा फायनलची मॅच। पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले आणि त्यानंतर हातामधून बॉल निसटलाय आणि बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे पहिल्या बॉलवरती आलाय धमाका, धावा 6। नक्कीच पहिल्याच चेंडूवर घमासान आपण पाहिला, पहिल्या चेंडूवर 6 धावेचा आपण फटका पाहिला। मात्र त्या ठिकाणी बघा शतरक्षक जो आहे अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं त्याची तुम्ही देहबोली पाहू शकाल की सूर्य देवता जो आहे हा अगदी थोडा खाली उतरलाय, त्याच्यामुळे तो चेंडू कदाचित आईसाइट झाला नाही त्याला। हेच त्याने त्याच्या शरीराच्या भावनेतून ते दर्शवलं की मला चेंडू आईसाइट झाला नाहीये, या कारणाचा तो चेंडू मी अडवू शकलो नाहीये। सुरुवात दणक्यात, अंतिम सामना एक गाव एक टीम एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधील आपण ग्रँड फायनलचा मॅच पाहतोय। पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी, दुसरा चेंडू आणि यावेळेस केला जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आदळला गेला तो पायटवर। वापसी करतोय गोलंदाज, स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय रोनियल या खेळाडूला पहिल्या चेंडू षटका, दुसरा चेंडू ते डॉट, त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अक्षय पाटील। महत्वपूर्ण मॅच आहे, पाणजूच्या या स्पर्धेत चॅम्पियन बनायचंय, ही ट्रॉफी आम्हाला घेऊन जायची आहे आमच्या नगरीमध्ये। पुढचा बॉल यावेळेस पहा हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला, मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले गेले आणि मग फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते। बघा सर, जर बघितलं गेलं 12 सर तर आपण खारबाव आणि वसई कोलीवाडा या दोन संघांना खेळताना पाहतोय। मी म्हणेन की 4 षटकांची मॅच आहे, का वाटतं कितपर्यंत स्कोर जोडला पाहिजे खारबाव संघाच्या अगेन्स्ट? मोनिश, मी नेहमी म्हणतोय की क्रिकेट नेहमीच 3 फॉर्मॅट मध्ये खेळलं जातं। सकाळचं फॉर्मॅट जे असतं हे थोडंसं वेगळं, बायटिक स्ट्रोक अगदी गुडघ्याला विकेटवर टेकवलंय आणि या चेंडूला खेळले गेले पूर्ण फोर्सनं, ते म्हणजेच लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार। थँक्यू। अगदी विजय शेठ गोविंद पाटील स्टँडच्या दिशेने तो चेंडू निघून गेलाय आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला फायनलची मॅच संध्याकाळची वेळ, या ठिकाणी जवळजवळ 4 ओव्हरची मॅच 50 धावा जरी फलकावर असल्या मोनिश, तरी 50 धावा या मैदानावर समोरच्या संघासाठी लढण्यासाठी महत्त्वाच्या ठरतील। चांगलं टोटल होईल। 50 धावा जर बनवल्या गेल्या तर बघा खारबाव संघाकडे बॅटिंग जरूर आहे, पण वसई संघाची बॉलिंग त्यांची स्ट्रेंथ आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे खारबाव संघाला ते कॅल्क्युलेशन करून खेळावं लागेल। इथे पहा टप्पा पडला, उसळी घेतली होती या बॉलने, पण ऑप्शनचा जास्त बाहेर निघून गेला आणि त्याच्याचमुळे पंचांचा इशारा आला की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढती, धावा जाऊन पोहोचला गेल्या टोटल 14 आकड्यावरती। षटक क्रमांक पहिलं चालू आहे, 2 षटकार, 1 वाईड 1 सिंगल आणि त्याच्या मदतीने अक्षय पाटील थोडे मागे ठरतात पॉवर प्ले मध्ये। 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। सुरुवात दणक्यातच करायची आहे, पूर्ण कल्पना आहे तो म्हणजेच निविया स्पोर्ट्स खारबाव संघ आणि निविया स्पोर्ट्स खारबाव संघाची ताकद काय। इंटू द गॅप, गॅप मध्ये खेळला गेलाय, जवळपास लॉंग ऑनचा फिल्डर, त्यानंतर मिड विकेटच्या फिल्डरने चांगल्या प्रकारे चेंडूला अगदी बाउंड्री लाईन जवळ स्टॉप केलं गेलं। 2 धावा तरी ते कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 16 धावा। एक पारितोषिक आलेला आहे निवृत्ती 11 वसई कोलीवाडा या टीमसाठी मिवान हितेंद्र राऊत यांच्याकडून सलग 3 षटकार आणि सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज हे मिवान हितेंद्र राऊत यांच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे। शेवटचा अंतिम बॉल, स्विंग अँड मिस, सप्पा पडला आणि आता जर बघितलं गेलं तर आतमध्ये येताना दिसला आणि त्याच्याचमुळे पंचांचा इशारा हा वाईडचा चेंडू। एकेरी धावेने मात्र धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 17 धावा।
प्रयत्न तोच असेल. आतापर्यंत खेळ पाहिलाय आणि आतापर्यंत आपण अनेक ज्या स्पर्धा या आपल्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये पाहतोय त्या स्पर्धांमध्ये या दोन्ही संघांचा एकमेकांसोबत नक्कीच आमनासामना झाला असेल. अपील केली गेली आहे मात्र कदाचित हे दोन्ही पंच चर्चा करतील त्या ठिकाणी आणि त्यामुळे नक्कीच ज्या ॲग्रेसिव्ह पद्धतीने आपण ही धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे निवृत्ती 11 वसई कोलीवाडा या टीमचा, त्यानुसार कदाचित ज्याप्रमाणे म्हटले की 50 ते 60 धावा या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. यस, फेअर डिलिव्हरी आहे. पंच दर्शवित आहेत बॅटर सेफ आहे. पहिले षटक या ठिकाणी संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावसंख्या लागली गेलेली आहे ती म्हणजेच 17 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 17, ज्यामध्ये दोन्ही बॅटर्सच्या बॅटमधनं मोठे फटके पाहिले आहेत. रॉनियलचा जर विचार केला तर त्याने 4 चेंडूंमध्ये 7 धावा, 1 षटकार, त्यानंतर 1 सिंगल आणि क्रिसिलचा विचार केला तर त्याने 1 षटकार आणि 1 डबल बनवली आहे. म्हणजे एकंदरीत दोन्ही साईडनं बरसायला सुरुवात केली आणि 17 धावा एक चांगला स्टार्ट मिळाला आहे. इकडनं पहिल्या षटकात 17 आल्यात, आता येणाऱ्या 3 षटकामध्ये 11-12च्या ॲव्हरेजने जरी धावा बनवल्या गेल्या तरी पण तुम्हाला 55 ते 60 या दरम्यान धावसंख्या फलकावरती नक्कीच. आणि 55 ते 60 या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर एक चांगली स्टार्ट. म्हणजे बघा ना, आपण मोठी जर एखादी मोठी इमारत, उंच इमारत बांधायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर त्याचं फाउंडेशन हे मजबूत असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नक्की इथे फाउंडेशन मजबूत असलंय, या फाउंडेशनवर आता एक भली मोठी इमारत उभी करायची आहे निवृत्ती 11 वसई कोलीवाडा या टीमला. इथेन राऊत प्लीज जरा धावत जा. बघा याच्यानंतर आणखीन एक मॅच बाकी आहे, प्लीज. आणि आता गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन विकेट टेकिंगचं ऑप्शन उमेश तरे सध्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये आणलाय. अक्षय थोडे महागडे ठरले. मागच्या मॅचमध्ये अक्षयने कमबॅक केला जरूर होता आपल्या स्पेलच्या दुसऱ्या षटकामध्ये, पण आता या षटकामध्ये अक्षयने 17 धावा खर्च केल्यात, विकेटलेस राहिले. त्यामुळे उमेश तरेवरती जिम्मेदारी असेल विकेट मिळवण्याची. पहिला बॉल सोडू दिलाय, जाऊ दिलाय बॉलला आणि त्यानंतर अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 18 आकड्यावरती. तयार गोलंदाज. इथे पहा, पाठचा अगदी कडेला लागला बॉल आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये मिसफील्ड घडली आहे, पण बॅकअप खूप चांगल्या पद्धतीने दिला गेलाय आणि त्यानंतर फेकी पर्यंत 2 धावा तर इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल 20 आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर विकेट वाचवल्या जातात, धावा बनवल्या जातात आणि त्याच्याचमुळे एक चांगला स्ट्रॉंग बेस बनवलाय. नक्कीच, नो डाऊट. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूची लाईन पाहिली, ओळखली आणि त्यानंतर मात्र चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गेलं. पंच वाईट करत देत आहेत आणि या एकेरी धावेनं धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजेच 21 म्हणजेच आपण नेहमीच कुठल्याही कार्याची सुरुवात करण्या अगोदर विघ्नहर्त्याचं नामस्मरण करतो. फटका जबरदस्त आहे, अगदी विजय शेठ गोविंद पाटील स्टँडला गवसनी गाणारा फटका, दर्जेदार फटका. 6 धावा. बरोबर बॅटचा मिडल बॉल झाला आणि त्यानंतर ओव्हर पिच चेंडूला लॉफ्ट केलंय आणि सरळ पाठवलंय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या डोक्यावरनं षटकाराकरिता आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढला देखील. टोटल जाऊन पोहोचला गेला 27-27 आकड्यावरती. खरं तर 2 वाईड चेंडू उमेश तरेच्या माध्यमातून आपण पाहिलं, त्याचं इंटेन्शन चांगलं आहे, बॅटरच्या रडार पासून दूर ठेवायचा प्रयत्न करतोय. पण आता बघा, वाईड चेंडू जसा आला ना तसा थोडीशी लेंथ आतमध्ये आणली गेली आणि तो बॅटचा अगदी बरोबर मध्ये आला. त्याच्यामुळे हा मोठा फटका आणि त्याच्या मदतीनं 27-27 आकड्यावरती चेंडूच्या अगदी मिररवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि हीच खेळी अपेक्षित असेल. आणखीन एक बॅक टू बॅक
पहिल्या चेंडूवर षटका, त्यानंतर दुसरा चेंडू देखील निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तुम्ही या लेंथ वरती गोलंदाजी केली तर मग हे बॅटर नाही सोडणार, इतक्या सहजासहजी नाही सोडणार. स्पेशली क्रिशिलच्या अगेन्स्ट अशा लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. ओव्हर पिच चेंडूंचा वारंवार उपयोग आणि त्यानंतर क्रिशिल आपले खांदे सैल करतोय. शफल केलं होतं, ऑप्समच्या बाहेरचा बॉल होता. ठाऊक होता क्रिशिलला की ऑप्समच्या बाहेरचीच गोलंदाजी येते. लेंथ लाईन पिक केली, चेंडूच्या मॅरेट पर्यंत पोहोचला आणि बॉलला पाठवलंय. बॅक टू बॅक लगातारचे 2 सिक्सेस आलेत आणि 2 षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा 33 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलात. चेंडूच्या मिरिटवर यायचं आहे आणि या ठिकाणी जबरदस्त आणि स्लॉट मध्ये चेंडू होता आणि अशा प्रकारे तुम्ही नक्कीच गोलंदाजी केली तर ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला मोनिश, तुम्हाला मात्र मोठे फटके 100% बसतील. लवकर सावरावं लागेल स्वतःला, कारण की ज्या पद्धतीने रन रेट चालू आहे हे 55-60 नाही दिसत आहे, 70 प्लस जाऊ शकतं अशा प्रकारची बॅटिंग चालत राहिली तर. पुन्हा उमेश तयार होतोय पुढचा बॉल घेऊन. थोडं पद्धत आली त्यामध्ये अडचणी पाहायला मिळाल्या, त्यामुळे डेड बॉल मृत चेंडू घोषित केला. सुरुवात केली जाईल पुन्हा एकदा उमेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईड, मग 2 धावा, मग पुन्हा एक वाईड हाताळला, मग त्यानंतर लगातार 2 सिक्सेस आलेत. म्हणजे मागच्या 3 चेंडूवरती जर विचार केला तर 16 धावा खर्च केलात. हा बॉल चांगला आहे, आता पॉपिंग क्रीज मध्ये हाताळला आणि त्यानंतर लॉंग ऑफला खेळून काढलं गेलंय एका सिंगल करिता. आता चांगली लेंथ होती. आता जर बघितलं गेलं तर 3 स्टंप मध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि यॉर्कर पद्धतीने फुलर लेनचा चेंडू हाताळला आणि त्याच्यामुळे थोडासा का होईना पण बॅटरला थांबवलं या चेंडूवरती. म्हणजेच आपण नेहमी म्हणतोय की बदाम खाणे से अक्कल नाही आती, अक्कल आती तर ठोकर खाणे से. 2 षटकार काढल्यानंतर अगदी योग्य लाईन त्यांनी लेंथ पकडली गोलंदाजानं. वापसी करतोय, एक चांगला चेंडू हाताळला गेला. धावा झाल्यात फळकावर, त्या म्हणजे 34. क्या बात आहे, क्या बात आहे. वेदेशन पाहिलं, गती जर आपण पाहिली तर नक्कीच यावेळेस कमी गेली गेली होती. एक फसवा चेंडू, एक ट्रॅप रचला गेला होता. यावेळेस या चेंडूवर अप्रतिम दर्जाचा चेंडू हाताळला गेलाय. हेच तर करायचं आहे खरं तर. तुमची जी स्ट्रेंथ आहे ना, त्या स्ट्रेंथ वरती जेव्हा पण खेळाल तुम्ही तेव्हा तुम्ही बेस्ट राहाल. तुम्ही बॅटरला तुम्हाला प्रेडिक्ट होऊन देऊ नका, तुम्ही बॅटरला प्रेडिक्ट करा, तेव्हा तुम्ही सक्सेसफुल राहाल. आणि आता बघा, बॅक ऑफ द हँड स्लोअर आला, डॉट बॉल आला. आता वेगवान चेंडू हाताळलाय, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. हा चाललाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळती 6. थँक्यू. दिस ऍक्शन रिप्ले मध्ये हा आपण पुन्हा एकदा जरूर पाहूयात. किती चांगल्या पद्धतीने चेंडूला पिक केलं होतं. हा पहा ऍक्शन रिप्ले डोळ्यासमोर पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट आले, 3 स्टंप मध्ये बॉल होता आणि त्यानंतर हा पहा बॉल उंचीवरती लांबीवरती चाललाय 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 आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा 6, षटक मोठं झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20.00च्या अवरेजने धावा फळकावरती बनवल्या गेल्यात. आतापर्यंत 40. आपण चर्चा करत होतो की 50, पण विकेट नाही आले तर हे 50 नव्हे, हे 70 ते 75 या 80 पण जाऊ शकतील. म्हणजेच पूर्वी जी पॅप्सी आली होती त्यावेळेस त्या पॅप्सीची पूर्वी ऍड होती, यही है राईट चॉईस बेबी, हे तुम्ही पाहिलं असेल. आता मात्र पॅप्सीचे ऍड बदलले. आता काय मग आपण पाहतोय, ए दिल मागे मो, ए दिल मागे मो. त्याप्रमाणेच नक्कीच फक्त आम्हाला 50 पर्यंत थांबायचं नाहीये, आम्हाला 60 पर्यंत थांबायचं नाहीये, तर आम्हाला याहून अधिक म्हणजे अदनान सानीचं ते गाणं तुला आठवत असेल मोनिश, थोडीशी लिफ्ट करा दे, तर आम्हाला याहून अधिक धावा या फळकावर लावायच्या आहेत. आणि आता गोलंदाजीवरती मागच्या मॅचचा हिरो सूरज पाटील, बाहुबली आलेत गोलंदाजीवरती. आता षटक क्रमांक 3 घेऊन. पहिला बॉल टप्पा पडला, त्यानंतर हलक्या गतीने पाठची फेस ओपन केली, अगदी सॉफ्ट हँडलने खेळून काढलं गेलंय एका धावेकरिता आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचला गेला 41 आकड्यावरती. सूरज आलेत. खरं तर सूरजला आणायची वेळ देखील आली आहे, कारण की मागच्या षटकामध्ये बघा त्याने 5 धावा डिफेंड केलेला अनुभव खूप चांगला आहे आणि स्पेशली सूरजकडे टप्पे चांगले आहेत. सूरज तर अस्ताच्या मागे निघालाय, मात्र या सूरजला नक्कीच चमकावा लागेल. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. काही धावा नक्कीच हा फटका देऊन जाईल. वाडीश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलं. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो पर्यंत
गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुपर रनिंग बिटवीन द विकेट होती. किती क्विकली, किती चपलाईने दुसरी धाव कंप्लीट केली. एक क्षण असं वाटत होतं की आता रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावला जाईल का, पण त्यानंतर आपली चपलाई दाखवली, आपला वेग दाखवला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. हीच तर खरी जादू आहे. तुम्ही बघा, तुमच्या फक्त बॅटमधनं मोठे फटके नव्हे तर तुम्ही डबल सिंगल्स देखील चांगल्या पद्धतीने खेळता आले पाहिजेत आणि ते दाखवले बॅटर्सने. कौतुकास्पद क्रिकेटचं सौंदर्य आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सूरज पाटील पुन्हा एकदा तयार. यावेळेस मिस्टर स्ट्रोक आहे की चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. यस, चेंडू निघून जातोय अगदी स्टँड अँड डिलेव्हर. हा एक आणखीन दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा 49 49 या आकड्यावर जाऊन पोहोचली. मेगा फायनलची आपण मॅच पाहतोय आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये निवृत्ती 11 वसई कोलीवाडा अगदी निव्या स्पोर्ट्स खारबावच्या संघासमोर बरसायला सुरुवात केली आहे. खरं तर याआधी सेमीफायनल मध्ये खारबाव संघाने वसई संघालाच पराभूत केलं होतं आणि आता हा वसई कोलीवाडा खारबावच्या अगेन्स्ट. नेक्स्ट बॉल. हा चांगला बॉल आहे. टप्पा पडला, वेग जास्त होतं, उसळी देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 49 धावा. बघा, आज काही खेळाडूंची नक्कीच कमतरता आहे, मात्र आज सूरजला पण फुल टॉस बॉडीला पूर्ण स्विंग करून या चेंडूला सरळ फेकून दिले. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सर्वात लॉंगेस्ट लांब लचक शानदार षटकार. बघा, जर मुनीश धावा संख्या जर मोठी झाली ना तर मॅचला मजा येईल. एकतर्फे सामना होणार नाहीये 100% मी म्हणू शकतोय. जी ताकद निवृत्ती 11 वसई कोलीवाडा टीम मध्ये आहे, त्याच प्रकारे तीच क्षमता, तीच क्वालिटी आणि तीच ताकद मी म्हणेल निविया स्पोर्ट्स खारबाव या टीम मध्ये देखील आहे. नो बॉलचा इशारा आहे. आता मात्र पूर्ण खुळून खेळण्याची संधी आहे बॅटर्सला. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. गोलंदाज सूरज पाटील आजारी आहेत. बघा, आपल्या टीमला माझी गरज आहे, त्याच्यामुळे आज अंगामध्ये ताप आहे तरी देखील गोलंदाजी करतायत. शॉर्ट बॉल, पुलचा फटका आणि हा पुलचा फटका देखील होतोय सक्सेसफुल. 6 धावा. थँक्यू. एकाही गोलंदाजाला नक्कीच या ठिकाणी सोडलं जात नाहीये. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर अक्षय नाताळ, अक्षयला तब्बल 17 धावा कुठल्या गेल्या. दुसरं षटक आपण पाहिलं तर उमेश याने दुसरं षटक हाताळलं आणि जवळपास उमेशला धावा कुठल्या गेल्या त्या म्हणजेच 23. त्यानंतर सूरज पाटील म्हणजेच खारबाव टेनिस क्रिकेटचा बाहुबली आणि या खेळाडूला देखील तब्बल 21 धावा, 22 धावा या कुठल्या गेल्या. म्हणजे एकही गोलंदाजाला सोडलं नाहीये. ज्या टार्गेटच्या विषयी मुनीश पाटीलांना आम्ही चर्चा करत होतो की 50-60 धावा, आता नाहीये. आता त्याहून अधिक कारण 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर लागल्या गेल्या त्या 62. येणारे 6 चेंडू आणि इथून जर आपण विचार केला म्हणजे ज्याप्रमाणे पहिल्या ओव्हरमध्ये 17, 23, 22 आणि इथून जर 20-15 धावा जरी आल्या फलकावर तर जवळजवळ 77 ते 78 धावा या फलकावर पाहायला मिळू शकतील. तोच प्रयत्न असेल, कारण एका बाजूला आपण पाहतोय तर आतापर्यंत आपण ही जी पार्टनरशिप पाहतो मैदानाच्या आतमध्ये मोनिश, ही तब्बल 62 धावांची पार्टनरशिप पाहतोय. एक सर्वात मोठी पार्टनरशिप जवळपास आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकही विकेट पडली नाहीये. त्याच्यामुळे एक ती जमेची बाजू मी तर म्हणेल या ठिकाणी ठरली आहे ती निवृत्ती 11 वसई कोलीवाडा या टीमची.
सेट झाले दोन्ही बॅटर. सेट झाल्यानंतर मग या खेळपट्टीचा अंदाज केलेला कोणत्या लेंथवरती गोलंदाजी येते ते परखलंय आणि चेंडूंच्या वरती नजरे आहेत दोघांची आणि दोघांमध्ये क्वालिटी तर आहेत आणि त्या क्वालिटीचा वापर करताना चांगल्या पद्धतीने धावा बनवल्या. 62 धावा फलकावर. शेवटचा अंतिम षटक हा चांगला चेंडू बॉल होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव बनवली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तर इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 64 आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. अनिकेतला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. युवा गोलंदाज आहे. वर्णी लागली या संघामध्ये. इथे पहा फुल टॉस होता आणि पण लेग स्टंपला सोडून जाणारा मिस केला बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतोय वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचला गेला टोटल 65 या आकड्यावरती. खूप मोठं आव्हान उभं केलंय. विकेटच मिळाले नाही त्याच्यामुळे हे धाव्यांचा वेग आहे तो वाढतच राहिला. हा चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा अगदी बुंद्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मिड ऑफला बॉल आहे एका सिंगल करिता आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धाव जाऊन पोहोचली गेली. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 66 आकड्यावरती धावा. विकेटच्या सचिंग मध्ये म्हणजे आपण एखाद्या वेळी मोबाईलला नेटवर्क ज्यावेळेस मिळत नसते त्यावेळेस कार्डवर कार्ड आपण चेंज करतो. कशाला तर आपल्याला ते नेटवर्क सर्च करत असतं. त्याप्रमाणे या विकेटच्या शोधात अनेक गोलंदाज यूज केले मात्र कुठल्याही गोलंदाजाने विकेट प्राप्त केली नाहीये. लाईन यावेळेस खराब पाहायला मिळते. आउटसाइड लेग स्टंप. वेगवान चेंडू टाकला होता मात्र लाईन खराब. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. अवांतर धाव. अवांतर धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकेल. धावा संख्या 1 ने पुढे सरकताना धावा झाल्यात फलकावर त्या 67 धावा. 67 विदाउट लॉस. अप्रतिम कामगिरी. चांगला चेंडू आहे. एम स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झालाय. फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मधून फिल्डर येतोय. चेंडूला उचलतोय. स्ट्राइक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट. 2 धावेनं धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 69 धावा झाल्यात. मॅचला मजा येईल. आपण फक्त ही नाण्याची एक बाजू बघतोय. अनेकांची कदाचित विचार करण्याची क्षमता असेल इतकी मोठी धावसंख्या झाली. संध्याकाळचा क्लायमेट आहे. ही धावसंख्या कशी चेस होईल. मात्र जरी संध्याकाळचा क्लायमेट असलं जरी घड्याळावर 6 जरी वाजले असले तरी मात्र हवेचं प्रमाण मंदावलं नाहीये. हवेचा वेग कमी झाला नाहीये. त्याच्यामुळे या धावा 101% कदाचित होऊ शकतील. फुल टॉस चेंडू होता. वेगवान चेंडू. पुन्हा एकदा लाईन या ठिकाणी खराब पाहतोय आपण. आणखीन एक व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने दिला जातोय. धावा झाल्या त्या तब्बल 70 धावा. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ते 4थं षटक. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढची मॅच जवळपास चॅम्पियन असोसिएशन याच्या माध्यमातून पुढचा आपण मॅच बनवणार. अंतिम सामना पुढचा आणि तो सामना कदाचित आपल्याला कमी ओव्हरचा खेळावा लागेल. यावेळेस दर्जेदार स्ट्रोक म्हणायचं गेलं तर घुटना टेक और सिक्सर देख. राहुल भाई करतय दावा. नवीन लाखाचं बक्षीस लावा. वेलकम दिलीप. आपण व्यासपीठावरून बसायचं आहे. पांडुगावचे उपसरपंच दिलीप भोईर यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं आहे. चेंडू द्यायचा आहे. लगेच चेंडू द्या. 76 धावा फलकावरती तब्बल बनवल्या गेल्या. जर बघितलं गेलं तर ॲव्हरेज 20-20च मेंटेन ठेवलंय. पहिल्या षटकात 18 आल्या. 17 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 23 आल्या. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिकडे देखील 22 धावा आल्या आणि हे षटक देखील मोठं लांबडं करायचा प्रयत्न चालू आहे सध्या तरी. 76 धावा फलकावरती अजून देखील या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. बॅटिंग जर बघितलं तर दोन्ही बॅटर्स मग एका बाजूने जर बघितलं गेलं तर क्रिसिल आणि दुसऱ्या बाजूने रॉनियल या दोघांनी चांगली बॅटिंग केली आहे. हा बॉल पहा. पंचांचा इशारा येतोय. लेग सम सोडून जाणारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 70, 77, 77 या आकड्यावरती. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आल्या. जिथे जिथे चुकी केली गोलंदाजाने, जिथे ते संधी निर्माण करून दिली तिथे तिथे मोठे फटके देखील पाहायला मिळाले. पाठची कडा लागली. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळल्यात.
बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आता तिथपर्यंत पोहोचतायत. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 78 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतायत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. आता शेवटचा अंतिम बॉल या डावातील. 77 धावा, मात्र 49 धावसंख्येवर आपण क्रिस्टिलला पाहतोय. एक धाव फक्त कमी आहे, मात्र नॉन स्ट्राईक एंडला क्रिस्टिल गेलाय. त्याच्यामुळे नक्कीच एक अर्धशतक कदाचित पाहायला मिळू शकलं असतं या स्पर्धेमध्ये. शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका फसतोय. चेंडू सूरज पाटील झेलच्या खाली आले होते, मात्र झेल घेता आला नाहीये सूरज पाटील यांना. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या शेवटच्या चेंडूवर देखील येतोय चौकार आणि या चौकारानं संघ थांबला गेला. निवृत्ती 11 कोळीवाडा तब्बल 82 या धावसंख्येवर. 82 धावा झाल्या आहेत. 83 धावा करायच्या आहेत निविया स्पोर्ट्स खारबाव या टीमला. ज्याप्रमाणे नक्कीच आपण निवृत्ती 11 वसई कोळीवाडा या टीमच्या बॅटर्स कडून आतिषबाजी ज्याप्रमाणे आपण पाहिली, त्याचप्रमाणे त्याच प्रकारे आतिषबाजी करण्याची क्षमता ही नक्कीच निविया स्पोर्ट्स खारबाव या टीम मध्ये देखील आहे. एकदा नक्कीच या जोडीसाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. तब्बल 82 धावांची पार्टनरशिप आपण या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहतोय. मिस्टर क्रिस्टिल आणि रोनियल या दोन्ही बॅटर्स कडून. वेल डन. क्या बात आहे. काय कमालीची पारी दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. क्रिस्टिल देखील आणि रोनियल दोन्ही एंडने धावा बनवल्या आणि त्याच्याचमुळे टोटल धाव फळकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर 82 धावा बनवल्या आणि 83 धावांचं फार मोठं आव्हान आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 20-20च्या ॲव्हरेजने धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे हे डिफिकल्टीज असू शकते. चला सेकंड मेगा फायनलचा टॉस करता यायचंय. थोडंसं थांबवतोय मी. पांडू स्पोर्ट्स पांडूचे खेळाडू पियुष कुमार या सर्व खेळाडूंना बोलवतोय ते प्लीज यायचंय. करण, पियुष कुमार, करण, पांडू स्पोर्ट्स पांडू सर्व खेळाडू प्लीज लवकर या. काही निर्णय आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, तर आपण त्वरित यायचं आहे. पांडू स्पोर्ट्स पांडू, कुमार, पियुष, करण, दर्शन सर्व खेळाडूंनी यायचं आहे. पंडारी शेत पडके निघालवाला बिनजोड चकडेवाला. पंडारी शेत पडके निघालवाला बिनजोड चकडेवाला. थँक्यू डीस मास्टर. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलात तर हाहाकार उडवला बॅटिंग करताना वसई कोळीवाडा टीमच्या 2 बॅटर्सने, अर्थातच रॅनियल आणि त्याच्या जोडीने क्रिसिलनं तब्बल धावा बनवल्या बॅटिंग करत असताना. क्रिसियलचा विचार केला तर 49 वरती नॉट आउट राहिला. वन ऑफ द ग्रेटेस्ट इनिंग बाय क्रिसियल. खऱ्या अर्थाने क्रुशियल इनिंग खेळली मोनिश, असं म्हणायला हरकत नाहीये. भारत सर थँक्यू व्हेरी मच. आदरणीय आशिषजी भोईर साहेब, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पांजू, आशिषजी भोईर साहेब आपणास विनंती करतो की आपण यायचंय टॉस करण्याकरिता.
टॉस करण्याकरिता चॅम्पियन असोसिएशन फायनलचा जो टॉस आहे तो आदरणीय आशिषजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आदरणीय आशिषजी भोईर साहेब, माजी सरपंच, ग्रामपंचायत पाणजू, आपणास विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. क्या बात आहे. आईवन आलेत मैदानाच्या आतमध्ये, आईवन आले आणि आईवा प्राइज लागू झाले. कसेही 3 विकेट काढले एका ओव्हरमध्ये तर 500 रुपयाचे पारितोषिक, 1000 रुपयाचे पारितोषिक आहे स्वप्नील मोरे यांच्याकडून. आईवन मोनिश, वन ऑफ द लिजेंडरी क्रिकेटर इन वसई तालुका, गेले 30 ते 40 वर्ष जे क्रिकेटची सेवा करतायत, 50+ आहेत. यस, विशाल नाईक सरांचा इशारा होता. लेट्स प्ले. पहिला बॉल आईवनचा, प्रणय पाटील करिता पहिलाच बॉल, खोलात टाकला, डीप मध्ये चाललाय चेंडू, मिड विकेटला थोडासा फंबल झाला खेळाडू, परंतु एकच धाव मिळेल. पहिली धाव जर पाहिली ना तर तेवढ्या जोमानं आणि जोरानं घेतली नव्हती, कारण प्रणय आणि त्याच्या साथीनं सूरज हे दोघेही मनामध्ये ठरून आले आहेत की केवळ हल्ला बोल करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि तोच पर्याय राहिलाय. मोठे फटके आता तुम्हाला 20, 21, 22च्या ॲव्हरेजने धावा बनवायच्या, त्यामुळे तुम्हाला अटॅक करूनच खेळणं आहे. डेफिनेटली अटॅक करण्याकरिता सूरजला आणलंय मैदानामध्ये. पहिला बॉल सूरज करिता, चाललाय लॉंग लेगला, घरंगळत जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषा पार, सूरजच्या बट मधून आला चौकार. थँक्यू डीजे मास्टर. चौकार आला, धावफलकाला आकार आला, धावफलक बघता बघता 5 वरती पोहोचले. ज्याकरिता मैदानामध्ये आणले ना सूरज बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय आशिष भोईर साहेब यांना आपण पाहतोय. हो, यावेळेस उडवला समोरच्या बाजूनं, दे धक्का मार छक्का, सूरज या टीमचा हुकमाचा एक्का, चेंडू सीमा पार, आलाय षटकार. गरजेचं आहे सूरज अशा प्रकारे बरसणं आणि सूरजची अशा प्रकारे बॅट चालणं हे टीम खारबाव संघाला फार गरजेची गोष्ट आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं ना की रामायणामध्ये लक्ष्मणांना जेव्हा बाण लागला होता तेव्हा संजीवनी बुटीने ज्या पद्धतीने अमृताचं काम केलं होतं, त्याच पद्धतीने सूरज जर अशी बॅटिंग करतील तर मग खारबाव संघाला तेच काम होईल, अमृत देण्यासारखंच काम होईल, जिवंत राहील खारबाव संघ या स्पर्धेमध्ये. डेफिनेटली जाऊया टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आदरणीय माजी सरपंच आशिषजी भोईर साहेब, समवेत संदीपजी पाटील साहेब, चॅम्पियन माफ करा सरकार असोसिएशनचे सन्माननीय संस्थापक आणि त्यांच्या समवेत मान्यवर, एका बाजूला टीम पाये आणि दुसऱ्या बाजूला टीम पांजू. टॉस होतोय ग्रँड फिनालेचा, जो गजाननजी भोईर ज्यांच्या माध्यमातून गतवर्षी मे महिन्यामध्ये 1 लाखाची स्पर्धा आली होती, ते गजाननजी भोईर साहेब आहे. टॉस जिंकलाय पायेने आणि त्यांनी ठरवलंय वी विल बॅट फर्स्ट. 3 षटकांची लढत ना, 3 षटकांची लढत. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर, क्या बात है, ये तो मेरे बाएं हाथ का खेल है, सांगतोय सूरज, फेकून दिलाय बॉलला, सीमा पार, आलाय षटकार. ही खरी बाहुबली पारी आपल्याला पाहायला आता मिळायला सुरुवात झाली आहे. ठाऊक आहे सूरजला जशास तसं उत्तर द्यायचं आणि द्यायला सुरुवात देखील केली. बघा, पहिल्या चेंडू मध्ये जर बघितलं गेलं तर 1 सिंगल, मग चौकार, मग लगातारचे 2 षटकार सोडले आणि हा षटकार तर देखना होता. ऑप्समच्या बाहेरचा बॉल खूप लवकर पिक केलं आणि आपली ताकद दाखवली, मनगटांची पॉवर दाखवली आणि वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं सूरजने बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 6. षटकार लगातार 2 बॉल वरती पाहायला मिळतोय. 17 वरती बघता बघता अक्षय माफ करा मोनिश आहेत आमच्या जोडीला. मोनिश आता 17 आहेत. 17 वरती खतरा कोणाला आहे, गोलंदाजाला की फलंदाजाला? बिकॉज एव्हरी टाइम 17 आकडा ज्या वेळेस स्कोरबोर्ड वर आलाय ना त्या वेळेस बॅटर थोडासा सांशक पाहायला मिळाला, परंतु मी थांबणार नाहीये. उडवलाय बॉलला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. हो हो हो, क्या बात आहे. क्रिसिल होते त्या ठिकाणी. पुन्हा एकदा बॅटिंग जशी केली तसा झेल टिपण्याचा एक उत्तम प्रयत्न केला. मी म्हटलं 17 पे खतरा हो सकता है, हो झाला होता जवळजवळ. धावफलक बघता बघता 19 वरती. लाजवाब एफर्ट्स टाकले. बघा, तुम्ही विरुद्ध दिशेमध्ये धावत जाणं, ते देखील चेंडूवरती नजर ठेवणं हे कठीण आहे. हे दिसतं तितकं सोपं नाहीये, पण प्रयत्नानं खऱ्या अर्थाने क्रिसीला दाद द्यावी लागेल. प्रयत्न केले, शेवटपर्यंत जिद्द सोडली नव्हती आणि म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न केले तर जरूर तुम्हाला परमेश्वराचा लाभ होईल. डेफिनेटली प्रयत्न वाळूचे कण रगडतात तेलही गळे, अशा प्रकारची
जी आपण पाहतोय ती म्हण देखील पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल हवाय, अपेक्षित बदल करतात I1. यावेळेस पहा मिड ऑफ वरचा खेळाडू जो घेतला जातोय मिड ऑन कडे, वाईड लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. लॉंग ऑन वरती एक फाईन खेळाडू पाहायला मिळतोय. काय क्षेत्ररक्षण एक वेगळ्या रणनीतीने I1 गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळेचा बॉल बाहेर हाताळला. पंच सांगतात की नायगावकडे जाणारा हा चेंडू पांजून नायगावच्या दिशेने जाणारा हा बॉल वाईट घोषित केलाय. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारतीय मोनिश धावफलक जाऊन पोहोचते 20 वरती. म्हणजे एकंदरी पहिल्या षटकामध्ये जसा स्टार्ट पाहिजे होता तसा स्टार्ट तर मिळालाय. फक्त आता अशी अपेक्षा केली जाईल की हा स्टार्ट कंटिन्यू राहावा. 20 धावा फलकावरती आलात. शेवटचा अंतिम बॉल. बॉलर I1 तयार होतोय. हा पहा अंतिम बॉल फुल टॉस होता आणि फुल टोल हा बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. डेफिनेटली वन साइड हिरो या षटकामध्ये ठरला तो सूरज. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय I1 ला 3 विकेट करता 1000 आले, परंतु I1 ला 3 षटकार आले. हे देखील विसरून चालणार नाहीये. क्रिकेट का ये खेल है बाबू, यहाँ पर पल में हीरो और पल में जीरो होते हुए हमने लाखों को देखा है. धावफलकावरती बिनबाद नाबाद आबाद 26 धावांची सलामी. पाठलाग करतोय 83 धावांचा. आता इथून धावा हव्यात त्या जवळ जवळ जर पाहायला गेलात तर 67. 3 षटकांमध्ये अजूनही 67 26 57. मनीष मोमेंटम पकडलाय, परंतु मोमेंटम इथून शिफ्ट होता कामा नये गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे. ही काळजी घ्यावी लागेल. आणि हा खेळ एकाचा नाहीये. एकटा सूरज इथं बॅटिंग करून चालणार नाहीये, तर प्रणयला देखील आता त्याचं काम करावं लागेल. तुम्ही जर पहा पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही जर आलेख पाहिलात ना, तर रॅनियल आणि क्रेसिलने दोन्ही खेळाडूंनी चांगली साथ दिली एकमेकांची. त्यामुळे आता प्रणय देखील साथीला साथ देणं गरजेचं आहे. दोन्ही एंडने बरसणं गरजेचं आहे. दोन्ही एंडने धावा जर बनवल्या तरच होऊ शकतं. एकावरती काही डिपेंड राहणार नाही. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर प्रणयची बॅट बोलली आहे, सूरजची बॅट बोलत नव्हती, पण सूरज देखील आता फॉर्म मध्ये आला. त्यामुळे कदाचित या दोन्ही एंडने धावा बनायला देखील सुरुवात होईल. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीवरती आता फ्रँकी आल्यात. मिस्ट्री मॅन आहे, दोन्ही साईडला वळण करू शकतात. त्यामुळे फ्रँकीची गोलंदाजी कदाचित थोडी कठीण जाऊ शकेल, पाहावं लागेल. पहिलाच बॉल टप्पा पडला, उसळी घेतली, बॅटची आउटर एज आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली आहे. धक्का बसताना पहिला विकेट आला. प्रणय माघारी परततील. मास्टर पहिल्या विकेट करिता 500 रुपयाचं पारितोषिक आलंय स्वप्नीलजी मोरे यांच्याकडून. आणि बक्षीस जमा देखील झालंय फ्रँकी करिता. मिस्टर मॅन तुम्ही ओळख सांगितलीत, परंतु पहिला बॉल वेगवान, आपल्या वेगाची ओळख करून देणारा पहिला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर भन्नाट वेगानं जो आला, ट्रॅव्हल झाला आणि त्यामुळं जी अतिरिक्त उसळी मिळाली त्यावरती बीट झाला बॅटर प्रणय पाटील आणि विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. प्रणय माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक छोट्या चणीचा ताकदवर मजबूत फलंदाज पराग मैदानामध्ये दाखल झालाय. पराग वतारे आलेत मैदानावरती. बघा, एखाद्या गोलंदाजाला फक्त वेग असून फायदा नाहीये, त्याला डप्पे चांगले ठेवणं गरजेचं आहे आणि तेच केलं फ्रँकीने. शॉर्ट पिच लेंथवरती चेंडू हाताळला, बाउन्स खूप चांगल्या पद्धतीने चेंडू झाला आणि त्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विकेट क्रमांक पहिला आला. पराग वतारे आता सध्या स्ट्रायकर एंडवर. खाली राहिला हा बॉल थोडासा आणि खूप जास्त बाहेर देखील आहे. पंचांचा इशारा येतोय पिचच्या बाहेर चेंडू आणि हा नो चेंडू. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढते देखील. धावा जाऊन पोहोचला गेला 27 आकड्यावरती. येणारा फ्री हिटचा बॉल मोमेंट बदलू शकतं का? डेफिनेटली जर इथून या फ्री हिटच्या बॉलला कॅपिटलाइज केलं तर मी म्हणेन मोमेंट शिफ्ट व्हायला वेळ लागणार नाहीये. पराग जो मैदानामध्ये आलाय, आल्या फ्री हिटचा बॉल त्याला मिळालाय. पुन्हा एकदा फ्रँकीचा हा बॉल अडव्या बॅटने चाललाय ऑन साइडला, डीप मध्ये आहे. वाईडिश कौ कॉर्नरवरचा खेळाडू बॉल थोडासा नाचवेल त्याला, परंतु चांगलं बॅकअप केलं स्वतःला, चांगली फेकी, त्यामुळे केवळ धाव मिळेल ती एक. परंतु जमेची बाब आहे खारबाव संघाकरिता की बाहुबली सूरज पाटील स्ट्रायकर एंडकडे.
सूरज आता स्ट्रायकर एंड वरती आलेत. सूरजच्या यानंतर जर फ्रँकीने विकेट घेतला कोणताही तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल त्याच्याकरिता. सूरजसाठी हा बॉल हाफ पिच होता, पुल केलंय आणि इतक्या सहजासहजी सूरजचा विकेट नाही मिळणार. हा महागडा खेळाडू आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा 6. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. हा पिच बॉलचा पुन्हा एकदा यूज केला. हा पहा टीव्ही स्क्रीन वरती रिप्ले आपण पाहतोय सध्या. हाफ ट्रॅकर बॉल, उसळी घेतली, टायमिंग, ताकद, अचूकता, नजाकत सगळ्या गोष्टी दाखवल्या सूरजने आणि बाउंड्रीच्या बाहेर सरळ पाठवला षटकाराकरिता. सूरज थांबायचा विचार करत नाहीये. सूरजने बघा 6 चेंडूमध्ये 30 धावा जोडल्या आणि टोटल धाव फलकावरती 34 आहेत. 34 मधल्या 30 धावा एकट्या सूरजच्या बॅट मधून आल्यात आणि सूरजच्या बॅट मधून कलात्मकता पहा ना. सूरजच्या बॅटची कलात्मकता तुम्ही पहा. अगदी सहजरित्या बॅटवरती बॉल घेतोय. नजर पहा, ताकद पहा आणि त्याच्या बॅटिंगची नजाकतता पहा. फ्रँकी यावेळेस पुन्हा एकदा, यावेळेस ओ हो हो हो, बॅटचा फ्लो मध्ये बॉल अधिक उंच, परंतु अंतर गाठलं. आता खुश झाला. सुरुवातीला नाराज होता, फेकला बॉलला, मिड विकेट बाउंड्री बाहेर, सीमा पार आला षटकार. खूप जास्त ताकद झोकली होती आणि चेंडूचा जर विचार केला तर बॅटचा मिडल नव्हता झालेला, त्यामुळे नाराज होता. सूरजला ठाऊक आहे की हा मिस टाइम स्ट्रोक आहे, पण नशिबाची साथ मिळाली. चेंडूला तितका डिस्टन्स देखील मिळाला आणि जेवढा हवा होता तो मिळाला आणि त्याच्या मदतीनं षटकार आला आणि षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल 40 आकड्यावरती. 40 पैकी 32 धावा या सूरजच्या बॅट मधून आल्यात. अक्षरशः देव पाण्यामध्ये ठेवलेत कारभावकरांनी की चालेल, सगळे विकेट गेले तरी चालेल, परंतु सूरज तू थांब मैदानामध्ये. चला वेळ वाचवा. प्रेक्षक राजा विनंती आहे आपणास, वेळ वाचवा. अजून एक पांजूची मॅच आहे, पैसे वाचवा. तू दे नंतर. पराग घे रे बाबा, वेळ वाचव. असंच गाडी सरळ येऊ द्या, आता टर्न घेऊ नका. क्या बात आहे. सूरज मान ठेवतील प्रेक्षकांचा. हे आमचे ग्रामीणचे खेळाडू आहेत. याकरिता 6 बॉल मध्ये 32 धावा सूरज खेळतोय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्ची घातल्यात. फ्रँकीनं 14 खर्ची घातल्यात. एक नो बॉल आला, एक धाव आली आणि 2 षटकार आले. षटकार तर काय, अगदी परिभाषा बदलली आहे सूरजनं त्याच्या बॅटिंगची. पुन्हा एकदा फ्रँकीचा हा बॉल यावेळेस वेगाने टाकला. पंचांचं बोट आकाशाकडे परतावं लागेल सूरजला. विकेटचं पतन. मोठा धक्का बसला इकडे. सूरज माघारी परततायत आणि आता मॅच मध्ये टर्न कलाटणी आली आहे आणि 40 वरती हा धक्का क्रमांक 2. सूरजने धावा 32 बनवल्या. सूरजने संघाला अर्ध्यावरती घेऊन जाण्याचा तर प्रयत्न केलाय जरूर. चांगले खेळत होते. 5 षटकार जोडले, 1 डबल बनवला, पण त्यानंतर आता लेग बिफोर विकेटची अपील आणि फिंगर्स अप, बॅटर बाद झाला. त्यामुळे आता पराग वतारी आणि अक्षय पाटील या दोघांवरती जिम्मेदारी उर्वरित राहिली आता इकडनं. अक्षयला देखील कमी लेखून चालणार नाहीये. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली त्याने. लोअर्ड बॅटिंग नंबर वरती. यावेळेस पुन्हा एकदा फ्रँकीचा बॉल. अक्षय खोलातला बॉल, खोल लांब उडवला, फेकला बॉलला, काऊ कॉर्नर बाउंड्री बाहेर, सीमा पार, षटकार. ये सीधे साधे अक्षय नहीं है, ये बहुत खतरनाक अक्षय. पहिलाच बॉल अगदी मनगटांचा वापर केला. खोलातला बॉल होता आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला. धावा 6. आल्या आल्या स्वॅगने स्वागत केलंय गोलंदाजाचं. षटकार पाहायला मिळाला
आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा आहेत. ॲव्हरेज परफेक्ट चालू आहे, धावा जशा हव्यात तशा मिळत आहेत. पण आता 12 मध्ये जर बघितलं गेलं तर 46 बनवल्यात. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयाकरिता 37 धावांची गरज आहे. मॅच दूर नाहीये, मॅच जवळ आहे. थँक्यू. जय भोईर आम्हाला कळवतात की वसई कोळीवाड्यानं बॅटिंग करताना 2 ओव्हरमध्ये 40 बनवल्या होत्या. खारबावचा संघ 6 धावांनी पुढे आहे. म्हणजे असं म्हणतात ना की शेराश सव्वा शेर अशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू पण आहे. एक गोष्ट जर पाहिली तर वसई कोलीवाडा संघाचे विकेट नव्हते, इथे 2 विकेट आहेत. हा एक प्लस पॉइंट आहे वसई कोलीवाडा संघाकडे, कारण की सूरज ज्याने स्टार्ट चांगला केलेला तो परतला गेला. प्रणय जो संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला फॉर्म मध्ये दिसत होता तो परतलाय. पण पराग वतारी आणि अक्षय पाटील यांच्या दोघांवरती आता जिम्मेदारी आहे. 12 चेंडू 37 धावा, त्यामुळे आता मॅच कुठे टर्न घेते पाहावं लागेल. रॉक आलेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता. ज्या रॉकनं मगाच्या सामन्यामध्ये सामना आपल्या संघाच्या बाजूने वळवला होता तो रॉक आलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 विकेट आणि 7 धावा त्या षटकामध्ये त्यानं खर्ची घातल्या होत्या. परंतु या रॉकला प्रत्युत्तर देण्याकरिता पराग वतारी या मैदानाच्या आतमध्ये हे देखील विसरून चालणार नाही. त्याच्याकडे देखील अगदी खमका अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर त्याला करायचा आहे. चला थोडंसं घाई करूया मित्रांनो, कारण यानंतर अजून एक मॅच येणं बाकी आहे. रॉक पहिला बॉल यावेळेस रॉकचा लोअर फुल टॉस, घुटना टेकला, यावेळेस फेकला बॉलला सरळ क्षेत्ररक्षकाच्या मिठीमध्ये परतावं लागेल परागला. विकेटचं पतन. तिसरा धक्का आणि ज्याने कॅच पकडली आहे त्याच्याकरिता पारितोषिक 500 रुपयाचं आलंय. जॅक्सन होते तिकडे आणि हे पारितोषिक जर बघितलं गेलं स्वप्नील मोरे यांच्या माध्यमातून हा लागतोय पारितोषिक. खरं तर आपल्या संघाच्या खेळाडूंना प्रोत्साहित केलं जात आहे आणि प्रत्येक विकेट किंवा कॅच वरती स्वप्नील मोरे यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे. पाठिंबा देत आहेत, आपल्या संघाला सपोर्ट करतायत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचलेत. एनिवेज चला जाऊयात मॅचकडे. 46 वरती 3 अशी परिस्थिती पाहतोय. रॉक आले आणि रॉकने पहिल्याच बॉल वरती सफलता मिळवली आहे. रॉक गेम चेंजिंग आहे. रॉकने मागच्या मॅच मध्ये देखील सेमीफायनल मध्ये पाहिलं होतं. पहिल्या 2 षटकामध्ये दोन्ही बॉलर महागडे ठरले, तिकडे आले गोलंदाजीवरती 2 विकेट मिळवले, 7 धावा दिल्या, तिकडे टर्न केलं आणि आता 12-37 ची मॅच आहे. पहिल्या बॉलवरती त्याने विकेट मिळवलाय पराग वतारीचा. डेफिनेटली 12-46 झाले असताना 12-37 ला पहिल्या बॉलवरती विकेट आलाय. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. परेश आलेत, पराग गेलेत, परेश आलेत मैदानामध्ये. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरीज अँड अनसर्टनिटीज. हा खेळ विसरून चालणार नाहीये तुम्हाला, हा नियम विसरून चालणार नाहीये तुम्हाला. या वेळचा फुल टॉस ऑन साइडला केवळ दिशा दाखवली आहे. लॉंग लेगला जमिनीला घरंगळत चेंडू चाललाय. धन्यवाद दिसत. थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, एकच विनंती करेन, कारण की आपल्याला आणखी एक चॅम्पियन्स असोसिएशन मधली मेगा फायनलची मॅच खेळवायची जिथे पांजू स्पोर्ट्स पांजू आणि त्यांच्या अगेन्स्ट जर बघितलं गेलं तर तुम्हाला संघ पाय ए संघ या 2 संघांमध्ये मॅच पाहायला मिळणार आहे. सो वेळ वाचवा. 50 धावा फलकावरती जोडला गेल्यात. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 3चा ॲव्हरेज. इथे पहा खोलवर टप्पाचा चेंडू होता, समोर खेळायचा प्रयत्न केला. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक बॉल कलेक्ट करतात फेकी करेपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 52 धावा धाव फलकावरती. दोन्ही डावांचा विचार केलात ना तर अगदी वेगानं अर्धशतक धाव फलकावरती लागले. असं पाहता ती आपण साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाची मॅच पाहतोय की काय, ज्या ठिकाणी 434 धावांचा रादर अगदी यशस्वी पाठलाग केला होता आणि दुसऱ्या डावामध्ये 4 धावा एक्स्ट्रा झाल्या, 438 झाल्या होत्या. हर्षल गिब्स, मार्क बाउचर आणि मखाया अँटनीचा तो एक सिंगल धाव हे देखील विसरून चालणार नाहीये. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा रॉक सज्ज होतोय. इथून मात्र परेश करिता दरम्यान पारितोषिक आलंय रोहिदास चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. जर खारबाव संघ जिंकते तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद साहेब. हा पहा पुन्हा एकदा उडवलाय बॉल. लॉंग ऑनचा मधोमधनं बॉल चाललाय. 2 क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले, अडवतील जरूर चेंडूला आणि त्यानंतर फेकीपर्यंत धाव फलकावरती धाव फक्त एकच मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत. जाऊन पोहोचला गेला 53-53 आकड्यावरती. 8 चेंडू 30 धावा.
8 मध्ये बनवायच्या 30. आठ 30 हे येणारे 2 चेंडू महत्वाचे आहेत. इथे 2 मोठे फटके जर आले तर मग बनेल मॅच. अक्षयला आपण पाहतो आता स्ट्रायकर एंडवर. अक्षय उडवला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडू विसावतोय आणि त्यानंतर धक्का बसताना हा आणखी एक फटका चांगला होता. खरं तर आणि थँक्यू सो मच डीजे करिता 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. स्पेशली तुम्ही हा संगीत वाजवला त्यामुळे वाजवा. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. खरं तर ज्या मुखात नाही जयगो श्रीरामांचा तो देह काय कामाचा. जय श्रीराम मंडळी. पुन्हा एकदा मॅचकडे आपण जातोय. शेवटचा अंतिम बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. कलेक्ट केला जाईल आणि आता बॅक टू बॅक विकेट पडत राहिले त्यामुळे आता मॅच देखील दूर चालली आहे. यानंतर तुम्हाला पांजू स्पोर्ट्स पांजू संघाची मॅच पाहायला मिळणार आहे. आपण रेडी आहात का सगळे? आवाज दिसत नाहीये पांजूकरांचा. चला एक साथ सर्वांनी बोला जय श्रीराम. चला शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये धावा हव्यात. यस जय आम्हाला कळवतील 33 धावा 30 धावा हव्यात. माफ करा जय कळवतात 30 धावा हव्यात. गोलंदाजी मार्क मध्ये बदल झालाय. गोलंदाज ऑस्डन मानकर आलाय. ऑस्डन पावकर बॅटर आहे. आता ऑस्डन मानकर आल्यात. ऑस्डन मानकर म्हटलं की आम्हाला आणखीन एक फिरकीचा जादूगार आठवतो. हाताला व्यंग असून सुद्धा चांगली गोलंदाजी ज्याची सातत्याने राहिली आहे. पहिला बॉल. हो क्या बात आहे. पहिला बॉल पडल्यानंतर यष्टी सोडून बाहेरच्या दिशेनं गती कमी केली. बीट केलं या बॉल वरती. येस डॉट बॉल येतोय. आता 5 बॉल 30 कंपल्सरी 5 षटकार. आणखी एक डॉट बॉल. आता विजयाची आशा धुसर व्हावी लागली आहे. ते अर्थातच बॅटिंग करणाऱ्या निव्या स्पोर्ट्स खारबावला. परंतु चांगले लढले. सूरज जोपर्यंत मैदानामध्ये होता ना तोपर्यंत घशामधून घास काढता जातोय की काय असं वाटत होतं. तिसरा डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल. आता या हनुमान जयंती चषकाचा गाव टू गाव गटाचा विजेता डोळ्यासमोर आपल्याला दिसू लागलाय. निवृत्ती 11 वसई कोळीवाडा हे नाव आपल्या डोळ्यासमोर येऊ लागलंय. यावेळी चौथा डॉट बॉल येईल का? येस बाईची धाव असेल तर नक्की डॉट बॉल असेल. पंच सांगतायत बाय म्हणजे आणखी एक डॉट बॉल धावपलकावरती गणला जातोय. चौथा डॉट बॉल धावपलकावरती गणला जातोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय. स्कोअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर
कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचा अंतिम चेंडू मेगा फायनलची मॅच आपण पाहत होतोय. पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजित चौकार गेला. हनुमान जन्मोत्सव चषक 2025 शेवटचा अंतिम बॉल हवेमध्ये कले केला जाईल आणि त्यानंतर टीम निवृत्ती 11 वसई कोलीवाडा या संघाच्या नावावरती राहिली. चला क्रिसिल या क्रिसिल फायनल मॅन ऑफ द मॅच क्रिसिल आपण या आदरणीय सन्मान्य संदीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण फायनल मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. पाहुण्यांना निघायचं आहे त्यामुळे क्रिसिल आपण लगेच या. क्रिसिल आणि सोबत मला वाटते कुणाकुणाला बक्षीस